हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेरको चेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंग CET 2025 जी एक्झाम झालेली आहे, तर त्या CETच्या एक्झामचा जो रिझल्ट आहे, तर त्या रिझल्टवर काही इम्पॉर्टंट गोष्टी करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपली 7 आणि 8 एप्रिल रोजी जी आपली BSc नर्सिंग CET आहे, तर ती एक्झाम झाली होती आणि तिचा रिझल्ट तो आपला 15 मेला डिक्लेअर होणार आहे. जी आपली ऑफिशियल नोटीस आहे, तर ती CET सेलने आपल्याला दिलेली आहे आणि 15/5/2025 म्हणजे 15 मेला आपला जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट येणार आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पोर्टंट गोष्टी बघणार आहेत या रिझल्टबद्दल, ते आपण बघू. तर सर्वात पहिली म्हणजे तुमचे जे रिझल्ट आहे, तर ते रिझल्ट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि त्या रिझल्टमध्ये कोणत्या इम्पोर्टंट थिंग्स तुम्हाला नोटीस करायच्या आहेत, जसे की तुमचे पर्सेंटाइल्स, ओके. आणि तुमच्या पर्सेंटाइल प्रमाणे कोणतं तुम्हाला कॉलेज मिळेल. त्यानंतर तुमची जी नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेस राहणार आहे, जसं की तुमचं रजिस्ट्रेशन झालं, त्यानंतर तुमची काउन्सिलिंग झाली. या सर्व गोष्टींचा आपण एक क्विक रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमधून घेणार आहेत. तर आपण स्टार्ट करू सर्वात पहिले की कशा पद्धतीने तुमचा रिझल्ट आहे, तर तो रिझल्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर मित्रांनो, रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Googleमध्ये येऊन जे CET सेल आहे, तर CET सेल टाईप करायचं आहे आणि CET सेल नंतर जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, तर तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, जी म्हणजे cetcell.mahase.org. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर जे CET सेलचं ऑफिशियल एक्झामिनेशन पोर्टल आहे 2025-26चं, तर ते म्हणजे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26 फॉर ॲन्युअल इयर. तर तुम्हाला याच्यावर क्लिक करून मध्ये एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकून इथून तुम्हाला एंटर करायचं आहे. ओके. आय होप तुम्हाला सर्वांना तुमचा रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड ध्यानात असेल. तर तुम्हाला फक्त इथे तुमचा रजिस्टर मेल ID टाकायचा, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर साइन इन करायचं आहे. त्यानंतर तुमचं साइन इन झाले. साइन इन झाल्यानंतर तुमच्यासमोर हे काही 7 किंवा 8 ऑप्शन्स येतील. ओके. CET रजिस्ट्रेशन, त्यानंतर तुमची प्रोफाईल, त्यानंतर मॉक टेस्ट, हेल्प डेस्क, हॉल तिकीट, ऑब्जेक्शन ट्रॅकर, ARA आणि स्कोर कार्ड. तर आपल्यासाठी आता कोणतं इम्पॉर्टंट इथं ऑप्शन असणार आहे, ते म्हणजे आपलं स्कोर कार्ड. तर तुम्हाला स्कोर कार्डच्या ऑप्शनवर जाऊन इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा एक नेक्स्ट छोटीशी विंडो इथे ओपन होईल, ज्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये पण आणि मेडिकल एज्युकेशन हे ऑप्शन आहे. मेडिकल एज्युकेशनमध्ये आपल्याकडे हे ऑप्शन येईल. ओके. मेडिकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स, त्यामध्ये MH नर्सिंग CET 2025, BSc नर्सिंग, ANM आणि GNM. ओके. ANM GNM गव्हर्नमेंट कोर्सेस आणि BSc नर्सिंग गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट कोर्सेस याच्यासाठीची जी CET आहे MH नर्सिंग CET, तर तिचं स्कोर कार्ड तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. तर स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे गेट स्कोर कार्ड म्हणून ऑप्शन आहे, तर तुम्हाला याच्यावर इथे क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, तर अजूनपर्यंत आपलं जे स्कोर कार्ड आहे तर ते तिथं आलेलं नाहीये. ज्यावेळेस हे ऑप्शन तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल, तर त्यावेळेस तुमचे जे स्कोर कार्ड असतील तर ते स्कोर कार्ड तिथे तुम्हाला डिस्प्ले होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे रिझल्ट जे आहेत तर ते डाउनलोड करायचे आहेत. तर आता रिझल्टचा एक्सपेक्टेड टाइम जर बघितला, तर मित्रांनो उद्या दुपारी 12 नंतर तुमचा रिझल्ट कधी पण येऊ शकतो. ओके. उद्या दुपारी 12 PM नंतर हा रिझल्ट तुमचा येऊ शकतो आणि तारीख किती? 15/5. ओके. 15/5/2025 म्हणजे 15 मे दुपारी 12 नंतर कधी पण तुमचा BSc नर्सिंग CET जी आहे, MH नर्सिंग CET जी आहे, तर तिचा रिझल्ट तिथे लागू शकतो आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या फॉलो करून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कशा पद्धतीने तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत, तर त्या स्टेप्स पण तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. तरी पण जर काही डाऊट जर आला तुम्हाला तुमचा रिझल्ट बघण्यामध्ये, तर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला कनेक्ट व्हा आणि तिथून डायरेक्टली मला किंवा बाकीचे जे ॲडमिन्स आहेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी सर्व हेल्प केली जाईल. ओके फ्रेंड्स, आता रिझल्ट तर आलाय. यानंतर नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्टी कोणत्या असणार आहे, तर ते सर्वात पहिलं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन. आता लवकरच आपली CET सेल काय करेल, की आपले जे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन आहेत, म्हणजे काउन्सिलिंगसाठीचे जे रजिस्ट्रेशन आहे, तर त्याची पण नोटीस स्टार्ट करेल. त्यासाठी काही इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स लागतील. आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, ज्याच्यामध्ये काही इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनसाठी लागणार आहेत आणि रजिस्ट्रेशनसाठी लागतील. तर आपण त्याच्यावर एक डिस्क्रिप्टेड व्हिडिओ बनवला आहे, इन्क्लुडिंग युअर कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स इम्पोर्टंट आहेत, त्यानंतर कोणत्या रिझर्वेशनसाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सर्व डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण दिलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काउन्सिलिंग. ओके. आता काउन्सिलिंग ज्या विद्यार्थ्यांचा गॅप आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी कोणीतरी नर्सिंगला ॲडमिशन घेतलंय, BMS, BHMS, MBBSला ॲडमिशन घेतलंय किंवा इंजिनिअरिंगला, त्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रोसेस काय असते, कशा स्टेप्स असतात, हे सर्व माहिती असेल किंवा घरामध्ये जर कोणी गाईड करणार जर असेल तर तुम्हाला हेल्प होईलच. पण जे विद्यार्थी फ्रेशर आहेत, ज्यांच्या घरामध्ये पण कोणी नाही, तुम्ही घरात मोठे आहात आणि तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल काहीच माहिती
माहीत नाही आणि जर तुम्हाला जर खूप जर कन्फ्युजन होत असेल तर आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस तुम्ही एनरोल त्या बॅचमध्ये होऊ शकता. ओके फ्रेंड्स, ऑलरेडी भरपूर मुलांनी आपली जी पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेस जी आहे तर त्या बॅचमध्ये एनरोल केलेलं आहे. अजून पण काही सीट्स बाकी आहेत, लिमिटेड सीट्स आहेत, तर तुम्ही आजच त्यामध्ये एनरोल करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे तर ती प्रोव्हाईड केली जाईल, की तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, तुमचं रजिस्ट्रेशन पण केलं जाईल. ओके. आता पेड काउन्सिलिंगबद्दल जर थोडक्यात जर जाणून घ्यायचं राहिलं मित्रांनो, तर काउन्सिलिंग ही जी आहे ती सेंट्रली चालत असते, आपले सीईटी सेलच चालत असते. पण पेड काउन्सिलिंग म्हणजे काय असतं? तर पेड काउन्सिलिंगमध्ये जो काउन्सिलर असतो, तर तो तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार, त्यानंतर तुमची चॉईस फिलिंग करून देणार, त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळेपर्यंत, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत पूर्ण सपोर्ट जो आहे तर तो काउन्सिलरकडून तुम्हाला मिळत असतो. तर अशा पद्धतीची पेड काउन्सिलिंग असते. ओके. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भरपूर पेड काउन्सिलर्स मिळतील. ओके फ्रेंड्स. तर तुम्हाला जर आपली मेडप्रोचेक मेडिकल लेक्चरची जर पेड काउन्सिलिंग जर घ्यायची जर असेल, तर त्याचा जो Google फॉर्म आहे, तर तो Google फॉर्म आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही WhatsApp ग्रुप जर कनेक्टेड असाल, ओके, तर WhatsApp ग्रुपमधून तुम्ही ॲडमिनशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. रिझल्ट कसा डाउनलोड करायचा आहे आणि नेक्स्ट ॲडमिशन प्रोसेस काय राहणार आहे, त्यानंतर पेड काउन्सिलिंगमध्ये पण कशा पद्धतीने एनरोल करायचं आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुमचे जर काही डाउट्स असतील तर ते डाउट्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा, जेणेकरून तुमच्या शंकांचं सर्व निराकरण तिथं केलं जाईल. आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण की ॲडमिशनबद्दल येणाऱ्या नवनवीन नोटीस, त्यानंतर तुमचे BSc नर्सिंगचे ॲडमिशन्स आणि ॲडमिशन नंतर तुम्हाला लागणारं सर्व स्टडी मटेरियल आपल्या चॅनल थ्रू प्रोव्हाईड केलं जाईल. ओके फ्रेंड्स, wish you all the best for your result and your further nursing career. Thank you.